अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. मयूरवाहना परशुधरा निर्विकारा सर्वेश्वरा गजवदना विघ्नहरा भक्तपालका जगदीशा स्वानंदवासिया गजानना गुणालया दयाघना प्रणववदना सनातना भवभयहरणा भालचंद्रा अग्रपूजेचा तू मूळधनी ज्येष्ठ राज चिंतामणी ब्रह्मणस्पती मोक्षदानी वेदपुराणे वर्णिती गजानन ही अक्षरे चार वाचशी होता हा उच्चार करीतसे भवभय पार पापमुळासह जाळूनी ऐसी तव नामाची शक्ती इच्छित पूर्वीसी तू गणपती जाणोनी अंतरी सदृढ भक्ती सायुज्यता पद देसी तू धुंडीदास हे जाणोनी मनी रतला अखंड नामस्मरणी तेने हृदयी अखंड वासोनी स्वगुण स्वय वधवीसी मागील अध्यायी कथा अद्भुत चिंतामणी होता माधवसूत धुमासुरासी ही कळता मात स्वारक्ष क्षेत्री पातला पाचारोनिया दशकंदर तयासी वदे धुमासूर जावोनी आणि सुमदा कुमर मी न जाय त्या स्थानी सुमदे पाशी जावोनिया केवी मागू तिचिया तनया तरी जाता तेथे मागवया मोह माते उपजले ती येणे माते लक्षिता नयनी आक्रोश करील तय क्षणी तेव्हा जाण मज लागोनी शब्द न फुटे बोलावया यास्तव तुची तेथे जाऊनी आता मागोनी आणि सुमदा सुता दशवदने शब्द एकता त्वरे पातला क्षेत्रभुवनी आश्रमी येऊनी दशवदन सुमदा माधवासी भेटून मागे बालक तया लागून उभा सन्मुख राहोनी सुमदेने स्वनंदन आणून रावणा करी करी अर्पण तया निशीघ्र नेऊन रथी घातला ते काळी घेऊन जाता स्वसुत सुमदा माधव हर्षभरित हे रावणे लक्षिता निश्चित मोद चित्ती पावला म्हणे धन्य प्रतिव्रता ही महान सत्य केले आपुले वचन वेगे चालोनिया दशवदन धुमासुरासी भेटला त्वरे उचलोनी सुतासी दानव करी अर्पिता त्यासी क्रोधायमान झाला तेव्हा बालक त्वरे उचलोनी वामहस्ते धरिले चरण दोन्ही शस्त्र घेतले तक्षणी सव्य करी ते काळी करी शस्त्र लखलखित तेने दिशा उजळल्या समस्त ऊर्ध्व करोनी क्रोधे हस्त वदवयासी ते काळी जो परमात्मा निर्विकार मायातीत विश्वाधार तयासी धुमासूर पामर वदिन मने पुरुषार्थे तेव्हा नवल करी एकदंत तयाचा त्वरे पिळोनी हात गर्जना करोनी अत्यंतभूत गगनोदरी उडाला स्वरूप धरोनिया विशाळ रणी उतरलासे तत्काळ हस्ती धरोनिया त्रिशूळ सिद्ध झाला युद्धासी तयासी लक्षिता धुमासूर तप्त झालेसे तेव्हा फार शत्रू देखून या समोर लोटला वेगे तयावरी क्रोधावले रामनदैक समरी भिडती एक एक युद्ध करती अलौकिक पाय न ठेवती माघारी थोर मातली रणधुमाळी हांका देती महाबळी मिळवनिया वीर सकळी शस्त्रे वर्षती अनिवार्य मातला युद्धाचा कडकडाट वायुस तेथे न फुटे वाट भिडती रणी वीर उद्धट वंदू इच्छिती बालकासी सकळासी दिसे लघुबाळ धुमासुरासी भासे थोर प्रबळ वर्षती सायक अतिसबळ शस्त्रे घेऊनी धावती सुमदा सूत अनिवार कोणास उचल न दे कर शस्त्रासह हस्तस्तवर सत्वर छेदोनी पाडी क्षणमात्रे धनुदिव्य घेऊनी करी विद्युस्तम सायक प्रेरी दानव जर्जर केले समरी कोणी न येती समोर तेव्हा अहिमही रावण धावले वर्षत दिव्यबाण पराक्रमी सुमदानंदन छेदून पाडी क्षणमात्रे सोडोनिया दिव्य शहर त्रयांचेही रथ केले चूर आणि कै रथ वैसोनी सत्वर धावती तिघे आवेशे अहिमहीचे जाणोनी वरदान करीतसे अद्भुत विंदान माया लागवी गजानन दावी करणी समरांगिणी अनिवार्य आम्ही सुमादासूत त्रयांचे तेव्हा उडविले रथ अष्ट दिशांनी फिरवित उतरून दे भूतळी सोडोनिया अमित शहर वदिला समरी दानव भार झाला रणी हाहाकार वरी पळती दशदिशा तिघे योद्धे ख्यातिवंत बळेची पातले सम्राट सायक प्रेरती अत्यंतभूत सुमदासुतासी लक्षोनी अहिमई आणि दशानन विपुळ सनती नीतिवान सातवा बल्याढ्य बुद्धिमान धावले वेगे समरासी आश्वनी पळती यासी परतविले सर्व समरासी घेगे मनोनी तयासी वर्षती सायक निवार सप्तानी अष्टदिशा रोधोनी शस्त्रे प्रेरित रांगिनी अच्छा दिलासे दीनमनी केला अंधकार ते काळी तयांचे देखोनी खटाटोप करी लागव घनदीप सायक वर्षोनिया अमुप दानवदळ सहारिले सोडनिया सप्त शहर सातांचे छेदिले रहनवर सेवेंची बाण अतिसत्वर सोडिले तेव्हा सक्रोधे वदिले अमित दानव धाट पळावया वीरांसी न मिळे वाट
चालवयात रथ नीट मार्ग सपाट केलासे अलात चक्रवत फिरे मयूर लोटला समरी रक्तपूर दानवदळाचा सुटला धीर वळती सैनिक दश दिशा अति लागवी एकदंत सोडून या शर साती उडविले रथांसहत गगनोदरी ते काळी शत्रुवे लक्षुनिया समर क्रोधावला धुमासूर रथिवेदोनी अतिसत्वर समरभूमीसी लोटला दिव्य सायक त्वरे वर्षोनी घाबरला केला चिंतामणी मयूर मूर्छित पडिला रणी क्षण एक न लागता पराक्रमतयाचा लक्षुनी थोर क्रोधावलासे लंबोदर परशु घेऊनी अतिसत्वर सम्रांगीने धावला परशु घाई करून रथ समरी केला चूर्ण तेव्हा मयूर सावध होऊन दानवावरी धावला धुमासुरे दिव्य शर अमित प्रेरले मयूरावर तेने वदन परसोनिया थोर भक्ष्यानंदे नाचोनी बोधुमासूर क्रोधावला ते वेळी शक्ती तयावरी झुंकिली तीही मयुरे तत्काळ गेली रणांगणी ते काळी दिव्य शस्त्रे मग घेऊन हाती क्रोधे प्रेरित तयावर गणेश परशु टाकोनी त्वरित गती छेदोनी पडिले एकीकडे तेव्हा साती उतरता युद्धमेळी पुढे पुन्हा उडविले नभमंडळे ऐसे लक्षिता दानवबळी क्रोधायमान झाला धुमासूर बहुत ख्यातिवंत क्रोधे सायक वर्षोनी अमित वधू आहे समुदासुत सम्रांगीने ते काळी लक्षोने ऐसे विघ्नहर वेगे आरुढोनी मयूरावर सोडोनी अमित शर जर्जर केले धुमासुरा दानवय प्रेरी जे बाण ते द्विखंड करीन लागता क्षण चपल योद्धा गजानन लागो न दे बाणंगी क्रोधावनी तेव्हा धुमासूर सन्मुख लक्षुनिया मयूर दहन करावयासी सत्वर दहन अस्त्रासी प्रेरिले वनिदाट तेसे अत्यंतभूत लक्षिता तप्त झाला एकदंत पर्जन्य अस्त्र प्रेरुनी त्वरित अग्निशांत केलासे दानवे सोडता वात्रास्त्र पर्वतास्त्री प्रभू प्रेरित दानवे टाकोनी वजास्त्र पुलिश तेव्हा पिष्ट केले अनंत अस्त्रे दिव्य शहर प्रेरिता झाला अंधकार हे देखोनी विघ्नहर वरुषवाहे निवारिले लीलाव लागवी मयुरेश्वरा सोडोनिया दिव्य शर चापता भाता रहनवर चूर्ण केला रणांगणी दानव सेनेचा केला अंत धुमासूर एकटा उभा रानात तेव्हा प्रधान धावले अतित्वरित विपरीत नयनी लक्षिता सुमदात सुते शर सोडोनी सप्तही मूर्छित केले रणी तेव्हा धुमासूर आवेशोने मल्लयुद्धासी मिसळला धरोनिया विशाळ रूप मांडीला समरी खटाटोप हे लक्षुनिया गणदीप धरिले स्वरूप शतगुणी सक्रोधे धावुनी धडका देती हस्ते चपटे त्वरे पळताडती वर्म पाहुनी हानिती वज्रमुष्टी एकमेका सप्तदिन रजनी मल्लयुद्ध करीती समरांगिनी जय इच्छा धरोनी मनी धडका देती एकमेका रात्र दिवस युद्ध होता अवकाश नशे पळ मात्र जय इच्छा धरोनी मनात समरी भिडता अति निगुती गगनी सुरवर विमानी युद्ध कौतुक विलोकित नयनी तेव्हा काय करी मोक्षदानी दानवंत करावया विक्राळ स्वरूप अवलंबवणी धुमासुरांसी उचलेले ते क्षणी चरण मानसी धरोनी मोठ केली ते काळी स्वयंबळे दडपोनिया त्याला अनामाजी त्वरे टाकीला हे प्रधाने सर्व लक्षिता डोळा समर्था गोनी पळताती विजयाती होता लंबोदर सुमन वृष्टी करीती सुर दुंदू भिनादे कोंदले अंबर यश वर्णिती प्रभूचे तेव्हा कोंडन्य मनी आनंदोनी माधवासी वदे तये क्षणी बालकासी आणि जाओनी सम्रांत विजयी झाला रणिमर्दीला धुमासूर सेनेचा केला संहार विजयी झाला तव कुमार त्वरे जाई अनावया उभयांनी मुनीची एकतावानी सद्भावे लागले तयाच्या चरणी वदती तेव्हा आनंदानी पाणी द्वय जोडोनी त्रिकाळज्ञानी तू योगेश्वर तरी बालके केवी केला समर महाबलाढ्य धुमासूर वदिले ऐसे तयासी नाही झाले तीन दिन केली केवी समरंगन तरी समोर करून या कथन संशयामुचा वारी हा प्रेमळ एकता तयांचे वचन मुनी होनी आनंदगण धुमासुराचा वध व संपूर्ण कथिता झाला ते काळी देवादिदेव हा चिंतामणी अनंत ब्रह्मांडे जयाच्या वदनी जाने विधी हरिहर निर्मोनी केला खेळा हा स्वलीले तयांसी तू बालक वदसी राया अत्यंभूत ही तयाची माया ती मी एक मुखे वर्णावया ऐक्य शक्य न होय सर्वथा तुझ ठाऊक असतारण वार्ता माते गौरवीसी अनंता हे नवल मज बहु वाटे चिंता गणेश माय ही अगम्य तेव्हा संग्राम लीला करिता कथन सुमदा माधव आनंदोन आसुरोनी भरले तेव्हा नयन सद्भावे निर्मिती मुनीसी प्रार्थुन्या आनंदे कोंडण्यासी माधव निघाला वेगेसी एवनी लक्षिता सम्राशी आश्चर्यमनी करीतसे
अवलोकिता रणकंदन, विस्मित झाला जनार्दन, अनर्थ हा तव दिसे गहन, अद्भुत समर लक्षिता, घेतले म्या बहु अवतार, दानव वदिले थोर थोर, परी त्याहुनी दिसे हे रणघोर, न लक्षवे हे निजनेत्री, स्वचित्ती एसी विचारोनी, बहुत शोधली रणमेदिनी, बालक न दिसे शोधितारणी, गहिमरदमनी दाटला, गणेशमाया अत्यंत भूत, तेने भ्रम पावलासे मनात, मोहित झालासे मायेत, व्याकुळ चित्त जाहले, जवळया सोनी कष्टला हरी, व्यर्थ फिरतसे रणमोहरी, जेवी कल्पवृक्ष अस्ताद्वारी, प्राप्त न होय देवयोगे, किती हस्ती येता चिंतामणी, गार म्हणून टाकिले वनी, ही की समीप असता सुगंध पाणी, मृगजळ सम भासत, तेवी जळी असता चिंतामणी, तयासी न जाणे चक्रपाणी, कष्टे शोधली रणमेदिनी, त्वरी दृष्टी न पडे सर्वता, गजानन तेव्हा गहिवरला, म्हणे भाकी गोविले याने मजला, शोधिता माते बहु कष्टला, अंत न पहावा सर्वार्थ, देवादिदेव तय वेळा, माया जाळ दूर केला, माधव तेव्हा लक्षिता झाला, स्वपुत्रासी ते काळी, टाहू फोडिता गजानन, रुदन शब्द कानी ऐकून, समीप आलासे धावून, बालक नयनी लक्षिला, पुनरपी भ्रमलासे अनंत, नाना तरंग उद्भवती मनात, स्वसुत मानसी भावित, चिंतामणीसी लक्षिता, नाही झाले तीन दिन, उरी दानव शव पडले महान, बाल रडे आक्रोदन, कासा विस झालासे, माधव तेव्हा गहिवरोनी, दानव शव लोटिले झनी, सन्नत अंतरी होवोनी, होय घेत चाल उचलोनी, तानियासी बालकासी हृदयी धरिता, मायेने मोहिले अनंता, म्हणते मुनींनी कथिली रणवार्ता, हे तव घटित भासत, बालक ताना हा सुकुमार, केवी केले याने समर, वाटे माते नवल थोर, वधिले कैसे दानवासी, बालक असे अज्ञान, शस्त्र धरावया असे ज्ञान, केले केवी शर संधान, नवल चित्ती वाटते, ऐसा संशय जडता अंतरी, विघ्नेश तेव्हा काय करी, हृदय धरिला जो दोही करी, तो नवल करी ते समयी, तिळती जड होय लंबोदर, माधव तेव्हा सावरी कर, वाढला भार अति थोर, न धरवे करी तानयासी, तेव्हा अनंत करोनी सावरोनी, बालक धरिता उचलोनी, धापे टाकला तये क्षणी, पद न उचले चालता, माधव तेव्हा श्रमला भारी, बालक घेऊनी अंकावरी, बैसला असे श्रमोनी समरी, व्याकुळ चित्ती होऊनी, तेव्हा भारे दडिपता अंक दोनी, व्याकुळ झाला तये क्षणी, मांडी रुतलासे मेदिनी, उपाय काही न चाले, तेव्हा माधवे उपाय केले अनंत, मांडीवरचा न हाले सूत, शक्ती हरपली समस्त, न धरवे धीर ते काळी, त्रिकाळ ज्ञानी कौंड्य मुनी, प्रगट आला सम्रांगिनी, माधवे तयासी लक्षिता नयनी, आनंद चित्ती वदाटला, रायासी वदे मग योगेश्वर, संशय भ्रम दाटला फार, पूर्ण ब्रह्म हा जगदुद्धार, कैसा न जाणसी तयासी, रची पाळी करीती अंत, सूत्रधारी हा भगवंत, शक्ती असे अत्यद्भुत, कैसा न जाणसी मानसी, बालक या ते तू मानसी, या संशयाने भ्रमलासी, तरी पूर्वी कथिले ज्या ज्ञानासी, तयाचा लोप झाला का, वदता ऐसे कोंड्यान्मुनी, बाधव आनंद पावला म्हणे, म्हणे परब्रह्म हा मोक्षदानी, अगम्य लीला ययाची, संशय विराला समस्त, अंतर झाले सद्गीत, म्हणे देवादिदेव हा एकदंत, महिमा अद्भुत तयाचा, सप्रेम होता अंतर, दुष्टला मनी लंबोदर, आकर्षला देवे भार, तेव्हा माधव चित्ती आनंदला, मुनीसी करुणी दंडवत, हृदय धरुणी एकदंत, स्वाश्रमासी त्वरित, येता झाला ते समयी, सुमदे करी देता ताना, फुटला तेसी प्रेम पाना, कुमर लावला असे स्तना, पल्लवा खाली झाकोनी, सुमदेस सांगतावर रणवार्ता, गैवर दाटला ते चित्ता, म्हणे करुणाकर भगवंता, रक्षलेशे आजितानिया, महान पराक्रमी धुमासूर, समरी जिंकले सुरासुर, तयांचा समरी केला सहार, हे तो नवल वाटते, क्रोधे पिपिलिका धावनी, प्राशन केला वडक वागणी, तेवी बालके सम्रांगिनी, दानवाजी वेदियेला, सुमदेची एसी एकतावानी, माधव वदे तये क्षणी, संशय आता न धरिमनी, बालक न समजे ययासी, म्या लक्षिता सम्रांगण, संशय रोधिले माझे मन, मे केला माझा भ्रमर निरसन, प्रत्यक्ष आजी सम्रांगिनी, तो समळ कथिला वृत्तांत, समरी संकट होता प्राप्त, तेव्हा मुनी प्रगटून या तेथ, शांत केले मजलागी, पूर्ण ब्रह्म हा सनातन, स्वानंदधीशा गजानन, ययाच्या मायेपासून त्रय जगादी सर्वोद्भवले, पतीचे शुशब्द एकता कानी, सुमदा हर्षली बहुतमनी, प्रेरमान बुधार लोटल्या नयनी, कान्हा मांडी विलोकिता, इकडे युद्धी पडता धुमासूर, उतरला घेऊनी दळभार, अहिमही दक्ष कंदर, मायापुरी पातले, नमोनी धूम्र वर्णासी, दीनवदने वदती तयासी, सुमदा सुते करोनी समरासी, धुमासुरासी वदिले,
ऐसे समर कधी आजवरी नाही देखिले निर्धारी बालके युद्ध केले समरी एकिले ना कधी विलोकिले महाबलाढ्य सुंदासुत समर केले अत्यंभूत सर्वांचा केला रणी अंत अति बलाढ्य वीरतो प्रधानमुखीची एकतावाणी धुम्रवर्ण ताडिता मस्तकी पाणी मूर्छित पडेला सभास्थानी धरणीवरी ते समयी प्रधानादी पुत्र येऊनी सावरोनी बैसला सिंहासनी प्रार्थिता हस्त जोडोनी शत्रुसी वद्दू निश्चये वधवाया सुंदा सुत करू आता यत्नवनंत धीर यती आता निश्चित विचार करू या गोष्टीचा सन्मुख शत्रुसी न भिडता वध करावा अवचिता सचिव वाक्य हे एकता धूम्रवर्ण संतोषला पाचारोनी मेघासूर वधे तयासी दशकंदर शत्रूचा वधी कपटे सुंदा कुमार गुप्त रूपे जाऊनी नाना उपाय करोनी साधी कार्य आता महान मोहित करी मोहन घालून शत्रूचा अंत करावया निशित जाऊनी अकस्मात दृष्टिगोचर न होता तेत वधी जाऊनी सुंदे सहित न करी विलंब काळी वचन ऐकता मेघासूर वध तेव्हा क्रोधातूर करोनी अद्भुत चमत्कार वधीन सुत सुंदेचा राया चिंता न करी मानसी कार्य साधीन हे निश्चयसी मोहने सर्वांसी वदीन माधवा समेत धूम्रवर्णे सुशब्द ऐकोनी मोद पावला अंतकरणी मान देवनी सभास्थानी आज्ञापित जावया रायासी करोनी नमस्कार वेगे निघाला मेघासूर अति आवश्यक सत्वर स्वास्थावरे क्षेत्री येतसे तेव्हा धुमासुराची प्रिय कांता महासाध्वी पतिव्रता तिये पती निधन एकता रुदन करी दीर्घस्वरे अलंकार भूषणे सर्व त्यागोनी ताडिता मस्तकी द्वयपाणी अश्रुधारा स्तवरती नयनी निचेष्टित पडिली धरणीवर त्वरे सख्या धावोनी बैसली तेव्हा सावरोनी उन्मिळा मानसी दुःख पावोनी वदती झाली ते काळी कृपासागरा प्राणनाथा तरी मज का त्याजिले आता त्यागुणी कैसी ही प्रिय कांता एकटे जैसे जातसा गुणवंत मी सांगातिनी असता धर्म अंगवासिनी तरी प्रिय नितिंबिनी त्यजोनी सुखासी सेवितसे सुमरी जिंकोनी सुरासुर बंदी घातले हरिहर राज केलेसे आजवर त्रिभुवन सारे जिंकोनी जरी माझा चरणी असेल भाव तरी आता पावेल हा देवादिदेव त्यागोनी मी सर्व वैभव पावे न ठाव चरणांसी पूर्ण ब्रह्म सनातन जो देवादिदेव गजानन तो होनी सुमदानंदन अवतरलासे विश्वात्मा तयाने घातले मुक्तिसत्र तारावयासी निजभक्त तया लागोनी त्वरित स्वानंद पद देतसे स्वामी हे जाणूनी अंतरी युद्ध करुनी तयासी समरी वश केलासी विघ्नारी मुक्तपदे हे साधावया वीरपत्नी मी असे थोर देवा तव कधी माझा निर्धार ठाव दे मज साचार पती सन्निध स्वानंदी वेदोनी ऐसे तये क्षणी पूजिले आनंदे सुवासिनी सौभाग्यदाने अर्पोनी हरिद्रा कुमध्य अलंकार पतिचरण आठवोनी मनी हृदय रेखिले चिंतावनी इंद्रिये सर्व आवरोनी निमग्न झाली स्वरूपता तल्लीग्न होती स्वरूपात तेने ज्योती मुराली ज्योतीत पूर्ण केला मनोगत स्वानंद पद पावली तेव्हा शव पडलेसे धरणी आकांत करती नितंबिनी हृदय जेव्हा एकताकारी धूम्रवर्ण घाबरला दासमुखीचे एकता वचन चलन झाले अनंत अंतकरण अश्रुनी घेत तेव्हा भरले नयन दुःखे विवळ जाहला शांतविती तेव्हा आप्त राया विचरती स्वचित्तात कोणे असे सांग शाश्वत या भूतवती चिरकाळ आकार अले जे जे पदार्थ ते सर्व नाशवंत आता बंधू कन्या सुत कोणी न येती सांगती महासाध्वी ही पतिव्रता केली तेने स्वसार्थकता नामा येची मुखी वदता दुरिते नासती निश्चये तेव्हा शास्त्रार्थ राय पाहून वयंताचे कर्म केले संविधान अपार संपत्ती वेचून कर्म सर्व सांग केले इकडे समुदा माधव आनंदन करती बालकांचे नामकरण जो देवादिदेव गजानन तयांचे नाम ठेविती चिदग्न जो मोक्षदानी पूर्ण ब्रह्म प्रणव वदनी तयांचे नाम चिंतामणी ठेविती आनंदे ते काळी पालकी घालून या बालक लीला गायती अलौकिक झाली सकळांची हरिक बालक नयनी लक्षिता मिळाले अपार नारी नर माधव सोहळा करी थोर ऐशा समयी दुराचारी मेघासूर पातला गुप्त रूपे तया स्थानी सोळा विलोकित पापखानी दानवी माय तय क्षणी प्रगट करिता झाला तेव्हा मेघ दाटला नभमंडळी अग्र कोंदले निशाकाळी मेघ गर्जोनी निवपोकळी शुंडाधारी वर्षत वायू सुटला अत्यंत भूत विद्युलता लखलखती बहुत माधव आदी मुनी समस्त झाले घाबरे ते काळी एकमेकांची
कवळोनी धरती आत्रंदोनी हाका देती कितीक पडती भूवरती जीवभये कारणी करिता ऐसे दानवानी माया तयाची न जाणती कोणी विदुलता पडती धरणी कडवडणी ते समयी परजन्य दाटला भूत अंधार झाला अत्यद्भुत विकळ झाले जन समस्त न दिसे काही लक्षिता ऐसे समय विदुलता देवादिदेव जो निर्गुण तयांचे मायेची अगाध करीन तेव्हा नवल करी मोक्षदानी दानव कपट जाणोनी हेतू तयाचा जाणोनी मनी हुंकार सोडिला ते क्षणी तेने मेघे गेलासे निर्सोनी नक्षत्रमाला सर्व दिसतिसी असुर केव्हा क्रोधावला महागिरी करी घेतला चूर्ण करावया झुंकीला कर्णकुटीसह सर्वांसी गणेशे परशु टाकोनी सत्वर दानवसा नगाचा केला चूर शव पडले धरणीवर 4 योजने विस्तीर्ण तेव्हा हुंकार सोडोनी सत्वरी शव उडले गगनोदरी ते भ्रमत चक्रापरी मायापुरी येऊनी पडलेसे प्रेत पडता महाद्वारी दुर्गचर्या कोसळली सत्वरी रक्षक भय पावनी अंतरी शंख करीत धावती कित्येक सेवक शवातळी दडपोनी मेले अत्तकाळी दानाना किक्कता ते वेळी नगरजन घाबरले धूम्रवर्णासी सांगती दूत मेघासुराचा झाला अंत नगरद्वारी पडिले प्रेत कोणी मारिले न कळेची दूधमुखीचे एकता वचन चिंतावला धूम्रवर्ण मुख श्री गेली उतरून अधोवदने विलोकी वदे तेव्हा दैत्यपती अघटित घडले हे निश्चित काळाची केवी विपरीत गती मूषके अहिस भक्षिले की मक्षिकेच्या अंगवाते निर्भर केले गगनोदराते की पिपिलिकेच्या पदखाते गिरीचूर्ण चाहला की जुंबुके क्रोधे धावोनी हरिस आणीला बांधोनी देवी झाली विपरीत करणी नवलादाय ते काळी सुमदासूत अज्ञान मेघासुरांचे केले हनन तरी काळ फिरला आता जाण आले मरण यावरी चिंताग्नीने आहळिले असुरास चैनन पडे रात्रंदिवस सुमदानंदन भासे तयास जागृती स्वप्नी सर्वदा गोड न लागे अन्नपाणी भीती वाटे क्षणोक्षणी दशाननाने जे हे जानोनी मनी करी सावधान ते वेळा आता चिंता न करी मानसी शत्रू सवधू निश्चयसी नाना परी तयासी संभोखिला ते वेळा बाहवनी तेव्हा सुलक्षण विनेसी वदता झाला निज गृह्यासी वधी जाऊनी सुमदासुतासी स्थावर क्षेत्री जाओनी कार्य न साधे तुझ वाचोनी हे गुह्य जानोनी अनंत करणी रायासी चिंता लागणी मनी ती दूर करी एकाळी सुलक्षणे कोणी वचन मने वदीन मी सुमदानंदन माया माझी विचित्रगण हरिहर कदा नीती दाडे तर रगडीनम काळासी शिक्षा करोनी सुरासुरांसी पक्षीन सत्य सुमदासुतासी माधव सुमदा समेत दानवीचे एकता वचन हर्ष पावले धूम्रवर्ण वस्त्रालंकार देवोन गौरव केला तियेचा सुलक्षणा मनी बहुहर्षली स्थावरी जावया स्थिर झाली वित्राळ रूप धरोणी ते वेळी जातसे रायासी नमोनी विशाळ परसोनी वदन बाबर झोटी लंबायमान कज्जळ कांती आरक्तनयन दंत दाडा शुभ्र दिसती कचटाकोनी पृष्ठीवरी मागे रुळती योजने 4 तेने वृक्ष पाशान होती चूर दुराळा अन्यमली दाटला अंगवते वृक्ष उडती पर्वत शिखरे सर्व हालती उनी वाटे पवनगती क्रोधे जाता ते काळी तेव्हा सेवेक प्रार्थती तियेसी धरोणी जातात ह्या रुपयांसी यश नये कदा तुझसी तरी कपटे वधी बालकाते करणी एकता दुतवाणी आनंद पावली अंतकरणी झाली दिव्य नितंबिनी कमला किंकर मा प्रत्यक्ष देखोनी तियेचे वचन वदन कलाहीन दिसे चिमरमन मृगनेत्रा सुहास्य वदन पुरळ केश शोभिती गजगामिनी पत्तीवर्ण कुच कमलंडू समान ऐसा सुवेशासी अवलंबून स्थावर क्षेत्र पातली क्षेत्रधिपती रणभैरव तयाने लक्षिता रूप वैभव रक्षण त्यागोनिया सर्व मोहित झाला ते समयी तप ध्यान सर्व त्यागोनी मोहित झाला शूळपाणी वसते लक्षोनिया नयनी रुंजी घाली पदकमळी आश्चर्य करती सुधापाणी कोणाची असे नित्यंबिनी हे न जाणती तेव्हा कोणी मोह पावले लक्षिता नयनी लक्षिता मनी स्तब्ध झाले ते क्षणी लक्षिता तियेच्या स्वरूपासी चकित झाला मानसी सुमदेने लक्षिता नयनी त्वरे सन्मुख जाऊनी धरून याचे पाणी आश्रविनेता आनंदे प्रेम बैसवनिया आसनी वदती झाली तये क्षणी आगमन झाले कोठोनी एकट्यावनी पातला सुशब्द सुमदेचे एकता आनंदली दानवी
चित्ता मंजुळ वचने तत्वता वदती झाली ते समयी तव मायेची मी माय माते तू हे उससी काय द्यावया तुझ आश्रय पातले स्नेहे करोनी परलोकी तव माये केली वनी तू ते त्यागली दानव पीडिती वेळोवेळी वनी येवोनी अखंड तव दुःख जाणोनी मनी पातले मी ह्या घोरवनी तरी आता तुझला भेटोनी स्वस्थानासी जाईल सुमदेने सुशब्द ऐकोनी प्रेम करीती तेसी नमन अश्रुनी भरले तेव्हा नयन दानवी शांतवित तेसी अद्भुत गजाननाची माया सुमदान जाणे दानवीची चर्या पुढील अध्यायी प्रगट करुणिया सुमदे प्रती दाखविला गजानन लीला ही अद्भुत पाप समूळ जानोनी करी मुक्त पूर्वीत स्वमनोगत श्रवण मात्रे करोनी चिंतामणी विजय ग्रंथ गणेश भागवताचा सारांश यथार्थ श्रवणी ठसावता प्रेमयुक्त करीत अपार भवासी गणेश कथा ही पावन दुन्नीमुखे वदवी गजानन वाढवित दासाचा महिमान सदैव अंतरी होवोनी इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ पुराणादि गणेश भागवत यातील सारांश परिसोत भक्त द्वादश अध्याय रसायः इति श्री चिंतामणी विजय ग्रंथे द्वादश अध्याय समाप्तम. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. आपणास जर हा अध्याय आवडला असेल तर आपल्या अमृता भंडारी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच नवीन अध्यायामध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या, आपल्या घरातल्यांची काळजी घ्या. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.